नमस्कार. श्री शिव महापुराण वायवीय संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक 9 सृष्टीपालन प्रलय कर्तृत्व वर्णन. श्री गणेशाय नमः. मुनींनी विचारले, वायुदेव, अखिल विश्व प्रथम कशा प्रकारे उत्पन्न झाले, ते कसे विस्तारले, शेवटी ते कोणाच्या महाकुशीत विलीन होते? वायुदेव म्हणाले, प्रथम परमात्मा शिवजींपासून शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीलाच माया म्हणतात. तिच्यापासून अव्यक्त प्रकृती निर्माण झाली. प्रथम उत्पन्न करण्यात आलेल्या शक्तीच्या पलीकडे शांत्यतीत पद आहे. त्याच्या पुढे क्रमशः शांतीपद, विद्यापद, प्रतिष्ठापद व त्यापुढेही निवृत्तीपद आहे. ही सर्व सृष्टी भगवान शिवजींच्याच प्रेरणेने उत्पन्न झाली आहे. ती ज्या क्रमाने उत्पन्न होते त्याच्याच विरुद्ध क्रमाने लीन होते. हे सर्व जग 5 कलांनी व्याप्त असून अव्यक्त प्रकृती हे सृष्टीचे जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे. ते आत्म्याचे अधिष्ठान आहे. महदांडिकांपासून ज्या काही गोष्टी उत्पन्न होतात त्यात अव्यक्त प्रकृती आणि जीवाचे कोणतेही कर्तृत्व नाही. प्रकृती अचेतन आहे. जीवात्मा अज्ञानी आहे. प्रधानापासून परमाणूपर्यंत जेवढी तत्वे आहेत ती सर्व जड आहेत, अचेतन आहेत. काहीतरी बुद्धिमान व चेतन कारण असल्याशिवाय त्या जड तत्वांची निर्मिती संभवत नाही. जग हे कर्तृ सापेक्ष आहे आणि कार्य अवयव रूप आहे. म्हणून विश्व निर्माता प्रत्यक्ष दिसत नसला तरी हे विश्व कर्त्याशिवाय उत्पन्न झाले असे म्हणता येत नाही. म्हणून जे समर्थ, स्वतंत्र, सर्वज्ञ, शक्तिमान, अनादि व सर्व ऐश्वर्याने संपन्न आहेत ते शिव महाप्रभूच जगत करता आहेत. सर्वांचे पालक, सर्वांचे दुःख हरण करणारे आणि सर्वाहून निराळे आहेत. त्यांच्या शासनानेच हे सर्व विश्व कार्यप्रवृत्त होते, अशी सत्पुरुषांची दृढ निष्ठा आहे. अल्पबुद्धीच्या मनुष्याला या गोष्टी कळत नाहीत. सृष्टीच्या आरंभापासून प्रलयापर्यंत ब्रह्माजींची 100 वर्षे व्यतीत होतात. ब्रह्माजींच्या आयुष्याच्या पहिल्या अर्ध्या भागाला परार्ध म्हणतात. त्यांचे एकूण आयुष्यमान 2 परार्ध असते. ब्रह्माजींचे आयुष्य पूर्ण झाल्यावर अव्यक्त आत्मा कार्यवश स्थितीत होतो. तेव्हा काळाचा क्षोभ होऊन हे विकारयुक्त विश्व अव्यक्तात विलीन होते. आकारयुक्त असे काहीही राहत नाही. तेव्हा प्रधान आणि पुरुष आपापल्या गुणधर्मासह स्थित असतात. तमोगुण आणि सत्वगुण हेही समानतेने स्थित असतात. गुणांची साम्यावस्था होऊन तमोदय झाल्यामुळे त्यांचा विभाग होऊ शकत नाही. वायू शांत झाला की पाणी निश्चल होते, त्याप्रमाणे सर्व काही निश्चल होऊन जाते. जगाच्या त्या अप्रज्ञात अवस्थेत एकमात्र महेश्वरच आपल्या महेश्वरी रूप रात्रीचे सेवन करतात. रात्र व्यतीत झाल्यावर महेश्वर आपल्या योगशक्तीने प्रधान, प्रकृती आणि पुरुषात प्रविष्ट होऊन त्या दोघांमध्ये क्षोभ उत्पन्न करतात. तेव्हा त्यांच्या आज्ञेने त्या अव्यक्तातून सृष्टी साकार होऊ लागते. ज्या परमात्मा स्वरूप शिवजींच्या शक्तीच्या अंशाने विचित्र मनोरथांसहित असलेली ही संपूर्ण श्रेष्ठ सृष्टी समाप्त होते, त्या शिव महाप्रभूंना तो मार्ग जाणणारे अध्वपती म्हणतात. त्या लोकविलक्षण अध्वपतींना नमस्कार असो. अध्याय 9 समाप्त.